नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त का? चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आपल्या रेसिपीचं नाव आहे कडक पोहे। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं, त्यामध्ये 2 कप पोहे टाकायचे। तेल आपण कमी का टाकले कारण आपल्याला पोहे भाजून घ्यायचे। कमी गॅसवर पोहे छान भाजून घ्यायचे। त्यानंतर पोहे काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया, त्यामध्ये काजू तळून घेऊया। काजू तळून झाल्यानंतर शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे पण आपले तळून झालेले आहेत। आता आपण कढीपत्ता तळून घेऊया। कढीपत्त्याने खूप छान टेस्ट लागते, कढीपत्ता टाकायचाच। आपला कढीपत्ता तळून झाला की 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरची पण छान तळून घेऊया। हिरवी मिरची, कढीपत्ता, काजू, शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत। आता यामध्ये आपण 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी टाकूया। मोहरी आणि जिरे छान तडतडलं की त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची, थोडं मीठ टाकायचं, भाजलेले पोहे टाकायचे, मिक्स करायचं। आता काजू, शेंगदाणे आणि यावर 1 चमचा दळलेली साखर टाकूया। एकदा छान मिक्स करूया। तयार आहेत आपले कडक पोहे। आता गॅस बंद करून गरमागरम पोहे सर्व करूया। तुम्ही पण ही रेसिपी घरी करून बघा, खूप छान लागतात। बाय।